नमस्कार रंदे भैया शेळी पालन मेंढी पालन फार्मवरती स्वागत. बघू शकता येतेच कोकरू आहे जे आपण 5,000त आणलं होतं. खूप जुना व्हिडिओ आहे, 2-3 महिन्यापूर्वी. तुम्ही बघू शकता, जाऊन बघू शकता. आता मस्तपैकी मोठी मेंढी झालेली आहे, 6-7 महिन्याची, आणि शेळ्या पण बसलेल्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेळी पालनामध्ये मेंढी पालनामध्ये जंतनाशक आणि लसीकरणाची काय गरज असते आणि त्याचे फायदे काय काय होतात. चला मित्रांनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे. नवीन शेळी पालक मेंढी पालक किंवा मग नवीन नसले तरीही जुने जे शेळी पालक आहे त्यांना एक असं ज्ञान जाणून घ्यायचं असतं की त्यांनी आधी कधी लसीकरण केलेलं नसतं. मग त्यांच्या मनात उत्सुकता आणि आतुरता असते की रंदे भैया शेळी पालनामध्ये लसीकरणाची गरज काय, हे केल्यानंतर फायदा काय होतो. कारण काही जणांचं असं म्हणणं आहे, आम्ही झाली 10 वर्ष तसे शेळ्या पाळतोय पण अजून कधी लसीकरण केलं नाही, पण आम्हाला कधी अडचणही आली नाही. मग लसीकरणाचे आम्हाला काय फायदे होणार आहे. काही लोक नवीन करतात, त्यांनी हे मुद्दे ऐकलेले असतात की अमक्या ठिकाणी शेळ्या आणल्या आणि मग लसीकरणाच्या अभावी त्या शेळ्या दगावल्या किंवा मग त्यांना साथीचा आजार आला, असे बरेचसे ऐकतात. कितीही अंगठा बहादर असला तर त्यानं PPRचं नाव ऐकलेलं असतं किंवा मग असं लसीकरण हा शब्द तर ऐकलेला असतो कमीत कमी. तर मग त्यांचं असं म्हणणं असतं की नेमकं हे लसीकरण असतं काय आणि याचा फायदा काय होतो किंवा मग हे गरजेचं आहे का बा करणं. चला मी सांगतो, आणि कोणकोणत्या लसी आहेत ज्या की कमीत कमी देऊनच घ्यायच्या. चला मी सांगतो. रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत. सगळ्यात पहिला मुद्दा, लसीकरण म्हणजे काय. हे बघा, लसीकरण म्हणजे काय, जसं की आपण माणसांमध्ये सगळ्यांनी बघितलंच, मागच्या काळामध्ये कोरोनासारखा खतरनाक व्हायरस आला होता आणि त्यावेळेला लसीकरण किंवा लस ही शब्द सगळ्यांनी ऐकलं, वॅक्सिन हे शब्द सगळ्यांनी ऐकला. लसीमध्ये नेमकं होतं काय ही गोष्ट ध्यानात ठेवा. लसीमध्ये तुमच्या शरीराला किंवा मग जनावराच्या शरीराला त्या रोगाची ओळख करून दिली जाते. ही गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ध्यानात घ्या. म्हणजे काय, शेळीच्या जे शरीर आहे त्या शरीराला, ज्यामध्ये आपण असं म्हणतो, तुम्हीही ऐकलं असेल पांढऱ्या पेशा तांबड्या पेशा ऐकल्यात का कधी. तर त्या पांढऱ्या पेशा काय करतात, नवीन काही आजार आला की त्या पांढऱ्या पेशा तुमच्या त्या नवीन आजाराला किंवा त्या जीवाणूंना विषाणूंना भांडणं करतात आणि मारण्याचं काम करतात ते पांढऱ्या पेशा. ही झाली सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक बाब. म्हणजे काय, तुमच्या जनावराच्या शरीरात थोडक्यात असंच एक मेमरी ग्लँड्स असते आणि जनावराच्या पेशीच्या मेमरी ग्लँडमध्ये जास्त खोलात जात नाही. नॉर्मली समजून घ्या की जनावरांच्या मेमरीला त्या रोगाची ओळख करून द्यायची. आणि जसं की आपण म्हणतो तापेवर पॅरासिटामॉल दिलं जातं, तसंच कोणत्या पेशी म्हणजे त्या जनावराच्या, समजा एक का आजार आला तर त्या आजारावर कोणत्या पेशी काम करते हे त्या जनावराला ओळख करून दिल्या जाते. म्हणजे काय, अगदी थोड्या प्रमाणात त्या लसीचा अभाव त्या जनावराच्या शरीरावर केला जातो किंवा ती लस दिली जाते, जेणेकरून तिच्या शरीरातल्या त्या पांढऱ्या पेशांना किंवा मग XYZ पेशांना हे ध्यानात राहिलं पाहिजे की भविष्यामध्ये जर हा रोग आपल्या शरीरात आला तर त्या रोगाला सामोरे कसं जायचं किंवा मग आपलं शरीर आपण कसं वाचवायचं, हेच असतं त्या लसीमध्ये. सगळ्यात सोपा मुद्दा कळाला की लस देऊन त्या जनावराच्या शरीराला ओळख करून दिली जाते की अशा प्रकारचा पण रोग असतो. म्हणजे त्याला थोडक्यात जर तो रोग आला तर त्या रोगावर कसं लढायचं हे त्या शरीराला माहिती असतं. हे झालं लसीकरणाचा मुद्दा. अजून काय लसीकरणाचं महत्त्व काय, मग हेच, जर भविष्यामध्ये आता का तुम्हाला 10 वर्षात कधी कोरोना आला नाही, 50 वर्षात कधी कोरोना आला नाही, पण आला ना 100 वर्षानंतर, लाखो वर्षानंतर कोरोना आला ना, तसंच जनावरांमध्ये बिमाऱ्या येत नसतात किंवा 10 वर्षात आल्या नाही, 15 वर्षात आल्या नाही, पण एखाद्या वेळेला जर बिमारी आली तर मित्रांनो पूर्णच्या पूर्ण खांड असं हातात धरून फेकून द्यावं लागतं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं लसीकरण गरजेचं आहे. लस दिलेली असली तर जनावर, आता प्रत्येक लसीचा एक ठराविक काळ असतो. म्हणजे काय, एकदा ती लस दिली का ती लस, काही लसी 6 महिने चालतात, काही 12 महिने चालतात आणि काही 3 वर्षापर्यंत चालतात. त्या कोणकोणत्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगणारच आहे. पण एक नॉर्मल गोष्ट तुम्ही समजून घ्या की लस ही का दिली जाते. आता दुसरी गोष्ट, तिचं महत्त्व कळलं की आता ह्या 10 वर्षात नाही आला पण कधी येईल सांगता येत नाही. कारण तुम्ही आता हल्लीच्या काळामध्ये बाजारं फिरायला बघतात किंवा मग आपण नवीन एखादं बोकड कोणत्याही फार्मवरून आणतो
तुम्हाला माहिती नसतं की त्या फार्मवरती कोणता आजार आहे, किंवा एखादा डॉक्टर येतो तो साऱ्या गावाला हेपलून येतो आणि आपल्या घरी त्याचं बिमारी घेऊन येऊ शकतो. किंवा मग कोणी भेटायला येतं, तर आता माझ्यासारखं घर आहे, आपलं घर गिऱ्हाईकाचं आहे, माझ्याकडे 100 लोक येतात महिन्यातून, कोणी रोग घेऊन येऊ शकतं. तर माझ्यासारख्या माणसाने, किंवा मग तुमच्याकडे जरी कोणी येत नसेल पण डॉक्टर कधीमध्ये आला, किंवा मग एखाद्याची शेळी आली, किंवा मग तुम्ही आता इथं चारताय, ह्या रोडवर चारताय, फिरस्ती शेळीपालक ह्या रोडवर चारताय, आता इथं आपण म्हणू शकत नाही ना की तुझ्या शेळ्या आणू नको. जर त्या शेळ्यांना रोग असला, फिरत्या मेंढ्यांना रोग असतात, ते रोग घेऊन या चाऱ्यावर सोडून जातात. किंवा मग जसं की बंदिस्त जरी असलं तर पाण्यातून येतो, हवातून येतो, एखादा माणूस भेटायला आला तर त्याच्या हातामार्फत येतो. रोग कधीही आणि कसाही येऊ शकतो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं आपल्या फार्मवरती लसीकरण गरजेचं आहे. लसी कोणकोणत्या देऊन घ्यायच्या ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आता पाऊस सुरू झालेला आहे आणि कोणकोणत्या मेन लसी आहेत ज्या की देऊन घ्यायच्या हे बघा. सगळ्यात पहिली PPR नावाचा आजार तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, जनावरांना ताप, तोंडांना पुळ्या येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुलाब लागणं, ही 3 आजार याच्यामध्ये एकदमच येतात आणि जनावराला ते रेटत नाही आणि त्याच्यामध्ये जनावरांची खूप जबरदस्त आणि भयानक प्रमाणे मृत्यू होते. मग अशा टाईमला तुम्ही काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं या वेळेला तुम्ही PPR नावाची लस देऊन घ्यायची मित्रांनो. रोग येण्यापूर्वीच, पावसाळा पडण्याच्या अगोदर PPR नावाची लस तुम्ही देऊन घ्यायची. ही लस शक्यतो जानेवारी ते जूनच्या महिन्यांच्या आसपास दिली जाते, उन्हाळ्यामध्ये कधीही चालते. तर तुम्ही ही लस देऊन घेतलीच पाहिजे असं मला वाटतं. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची लस ती म्हणजे मित्रांनो ET आणि TT नावाच्या आजाराची. ET-TT काय करते, पिल्लांना धनुर्वात आणि आंत्रविषारापासून लांब ठेवते. म्हणजे एखाद्या वेळेस जे नवीन पिल्लं होतात आपल्याकडं, ते असे अचानक अटॅक घेऊन मरतात, तुम्हाला समजतच नाही नेमकं काय होतं आहे. आणि किंवा मग काही लोखंड लागलं, किंवा एखाद्या जनावराला सहज चरपटा बसला तर अगदी असं झटका येऊन मरल्यावानी होतं, धनुर्वात होतो. सगळ्यांना माहिती आहे धनुर्वात कसा असतो. तर त्या एन्टेरोटॉक्सिमिया आणि टिटनस नावाच्या आजारापासून ET-TTची लस दूर ठेवते. आता ही कधी द्यायची असते, ज्या वेळेला शेळी 3-3.5 महिन्याची गाभण आहे त्यावेळेला तुम्ही सर्व शेळ्यांना लसी देऊन घ्यायच्या, जेणेकरून नवीन येणाऱ्या पिल्लांना धनुर्वात आणि आंत्रविषाराचा प्रॉब्लेम होणार नाही. 4 महिन्याच्या वरच्या पिल्लांना ही लस द्यायला चालते, पण शक्यतो हा आजार 3 महिन्याच्या आत जर आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्ही ही लस लहान पिल्लांना होऊ नये म्हणून शेळीला गाभण काळातच देऊन घ्यायची. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची लस, जर तुमच्या आजूबाजूला लाळी खुरकुतीचं प्रमाण भरपूर असेल किंवा मग तशी प्रॉब्लेम्स वारंवार आढळत असतील तर FMD नावाची लस तुम्ही देऊन घ्यायची आहे, जी की महत्त्वाची आहे. ही लस दर 6 महिन्याला दिल्या जाते, पावसाळ्याच्या अगोदर आणि हिवाळा संपल्यानंतर. अशा पद्धतीनं ही लस दिल्या जाते. ही गोष्ट ध्यानात ठेवा की हिवाळा संपायच्या अगोदर कधीही देऊ शकता, दर 6 महिन्याला कधीही करू शकता तुम्ही. आणि एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची, कोणतीही लस कोणत्याही महिन्यात दिल्या जाते, पण थोडंसं वातावरण बघून दिली तर तिचा फायदा अधिक जास्त होतो. PPRची लस ही दर 3 वर्षातून एकदा दिली तरी चालते, पण मी दरवर्षी करत असतो, कारण नवनवीन जनावरं बदलत असतात. त्याच्यामुळं मी सरसकट दरवर्षीच करून घेतो. FMD आणि ET-TT ह्या 3 लसी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि ह्या लसी तुम्ही देऊनच घ्यायच्या मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं कोणकोणत्या लसी द्यायच्या, लसीकरणाचे महत्त्व काय आणि लसी का द्याव्या आणि ते दिल्यानंतर फायदा काय होतो. धन्यवाद मित्रांनो. लसीकरण केल्यानंतर एक गोष्ट अजून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे काय, नवनवीन आजारांपासून शेळ्या बळी पडत नाहीच, पण त्यांच्या शरीरातले असलेले प्रॉब्लेमसुद्धा दूर होतात. जसं की वारंवार साथीच्या बिमाऱ्या होणं, एखादी शेळी वारंवार आजारी पडते, या सर्व गोष्टी. म्हणून जंतनाशकं हे दर 3 ते 4 महिन्याला करूनच घ्यायचे आणि लसीकरण हे त्याच्या ठराविक वेळेनुसार करूनच घ्यायचे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ माहितीपूर्ण असेल तुमच्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. अशीच माहिती माझी पर्सनली पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअप ग्रुप चालवतो मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, 500 रुपये त्याची 1 वर्षाची फीज आहे. जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला वर्षभर तुम्हाला त्याच्यामध्ये मॅसेजद्वारे मार्गदर्शन मिळतं. जर एखाद्याला नाही कळलं तर एखाद्या वेळेस फोनही होतो. तर तुम्हाला जर तो ग्रुप जॉईन व्हायचा असेल तर 87 66 93 14 08 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. फीज आहे मित्रांनो मात्र 500 रुपये. धन्यवाद. आणि अशीच फ्रीची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, इंस्टाग्रामला आणि फेसबुकला फॉलो करून घ्या. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
तुमच्या येणाऱ्या काळात जर तुम्हाला अशीच फुकटची माहिती पाहिजे असेल तर ह्या चॅनलला जोडून राहा. धन्यवाद. जुने पुराणे व्हिडिओ पण जाऊन बघा, त्याच्यामध्ये भरपूर सारी माहिती तुम्हाला मिळून जाईल. बाय बाय. लव यू ऑल. धंदे भैया शेळी पालन फार्म सायनिंग ऑफ.